बरोबर. सर, जांभारी नजीकच्या परिसरामध्ये सकाळी बॉम्बसदृश काही वस्तू आढळल्या. त्यामुळे ती एक महिला आहे, गंभीर जखमी झालेली आहे. काय एकंदरीतची त्यावेळची परिस्थिती होती, काय सांगाल या संदर्भात? जयगड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जांभारी फाटा एरियामध्ये थोडं कातळ आणि जंगल सदृश्य भाग आहे. तिथे रेश्मा सुर्वे नावाच्या महिला ज्या आहेत, त्या सकाळी सकाळी लाकडं गोळा करण्यासाठी गेल्या असता तिथे असे छोटे गावठी बॉम्ब सदृश्य वस्तू त्यांनी हातात घेतली, दोऱ्याने बांधलेली होती. ह्या जी गोष्ट होती ती जंगली जनावरं, जंगली प्राणी त्याचा शिकारीसाठी उपयोग केला जातो. ते त्यांनी खाल्ल्यावर त्याचा स्फोट होतो आणि ती वस्तू त्यांनी हातात घेतली असता त्या गोष्टीचा स्फोट झाला आणि त्यांच्या हाताला इजा झालेली आहे. त्यांना दवाखान्यात दाखल केलेलं आहे आणि पोलीस सध्या फॉरेन्सिक टीम आमची, त्याचबरोबर आमचे BDDSची टीम तिथे उपस्थित आहे आणि त्या परिसरातून तब्बल 29 तशा ज्या वस्तू होत्या त्या आम्ही बरामद केलेल्या आहेत आणि पुढील तपास पोलीस करत आहेत. त्या परिसरामध्ये या एवढ्या पद्धतीने जे बॉम्ब सदृश वस्तू आढळलेल्या आहेत, कुठेतरी शिकारीचे प्रमाण देखील त्या पट्ट्यामध्ये वाढलेलं दिसतं. बरोबर. ते सल्फर आणि अमोनियम नायट्रेट या गोष्टीचा वापर करून या भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जंगली जनावरांना मारण्यासाठी, त्यांची शिकार करण्यासाठी या गोष्टीचा उपयोग केला जातो. पण त्यामध्ये जवळपास आपण आता 29 अशा बॉम्ब सदृश्य छोट्या छोट्या त्या गोळ्या ज्या होत्या त्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि पुढील तपास पोलीस करत आहेत. अशा प्रकारच्या जे कोणी वस्तू वापरत असतील त्यांना आम्ही तात्काळ अटक करू.